हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू होममेकर महादेवीज लाईफ. तर बसनी आलो आहोत आम्ही आणि कुठे ते तुम्हाला सांगेनच. तर सारसबागमध्ये आलो आहोत आणि आता आम्ही 10-11 जण आहोत, बाळ वगैरे सगळे मिळून. आणि बाळाच्या बाबांना काम होतं त्यामुळे ते आले नाहीत, तर आम्हाला जाऊन या म्हटले. आणि आम्ही सगळेजण पाहुणे मंडळी सगळे आलो आहोत फिरायला. तर गार्डन ओपन नव्हतं, तर फक्त आम्ही देवाचं दर्शन घेतलं. सारसबागमध्ये थोडा उशीर बसलो आणि तिथून मग निघालो आम्ही. तर तुम्ही थेट दर्शन घ्या, डायरेक्ट देवाचं दर्शन तुम्हाला मी दाखवत आहे. आणि त्यांचं इन्स्टाला सारसबाग म्हणून ID पण आहे त्यांचं, तुम्ही चेक करू शकता. तर देवाचे सगळे फोटोज आणि हे ते सगळे ते ठेवत असतात इन्स्टाला. तर थोडा उशीर बसून मी तिथून निघालो. सारसबागच्या बसस्टॉपवरून डायरेक्ट शनिवारवाड्याला आलो आणि मी मावशी लास्ट टाईम आम्ही शनिवारवाडा फिरून आलो होतो. त्यामुळे बाकीच्या पाहुण्यांना म्हटलं तुम्ही फिरून या जाऊन, कारण का मम्मी आणि मावशीच्या गुडघ्याने पण होत नाही आणि बाळाला घेऊन चढणं मला पण नको वाटलं, म्हणून मी त्यांना फिरून या म्हटलं. आणि त्यानंतर मग चालत जवळच आहे, तर चालतच गेलो आम्ही दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि गणपतीचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. तर तुम्हाला दगडूशेठ गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिकडेच बाजूलाच तुळशीबाग आहे, तर पुण्यातल्या लोकांना माहीत आहे, पण बाहेरच्या लोकांना मी सांगत आहे की जवळच आहे तुळशीबाग. तर आम्ही तिथे खूप फिरलो आणि शॉपिंग केली. बाळाच्या आत्याने शर्ट घेऊन दिला आणि आम्ही पण खूप सारी खरेदी केली. आणि मी पण माझ्या भाच्यांना कपडे वगैरे घेऊन दिले आणि वॉच एक घेतला माझ्या सासऱ्यांसाठी. तर मला ॲक्च्युली फोटो वगैरे काढता आला नाही, कारण का खूप लवकरात लवकर त्याच रात्री माझ्या नंदेला गाडीत बसायचं होतं, गोव्याला परत जायचं होतं. त्यामुळं मग आम्हाला जास्त काही शूट करता आलं नाही. तर मी नेक्स्ट टाईम प्रॉपर असं शूट करेन तुळशीबागेचं आणि तुम्हाला सैर घडवून आणेन. जे कोणी बघितले असतील त्यांना माहीत असेल, पण नाही बघितले त्यांच्यासाठी मी आणेन व्हिडिओ तुळशीबागेचा. तर असं पाहुण्यांमध्ये गेलं तर जास्त काही व्हिडिओ करायला मिळत नाही, पण माझ्या नवऱ्याबरोबर कधीतरी फिरायला जाईन बाळाला घेऊन, त्यावेळेला मी शूट करेन. आणि आता एवढाच व्हिडिओ आहे, तेवढा बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.